नमस्कार मंडळी, वेलकम टू माय एवन ब्लॉग. तर हा असा ठरवून केलेला ब्लॉग नाही आहे. असता तर मी आधीपासून केला असता. अचानक स्टार्ट करते अर्ध्या रस्त्यात आल्यावर. आम्ही वांगणेवरून इथे जेजुरीला निघालो आणि आत्ता ऑलमोस्ट लोणावळ्याच्या अलीकडे थांबलो आहे आणि इथून स्टार्ट करते मी फॅमिलीसोबत आहे. आणि एवढ्या सगळ्यांसमोर मला बोलायचं आहे, म्हणजे कधी बोलणार ना, आणि करायचं असेल तर ह्यांच्या समोरच स्टार्ट केलेलं बरं. तर आता आम्ही निघालो आहे, थोडी बस थांबली आहे, इथून स्टार्ट करू आणि जेजुरीला जाऊ. मध्ये काय असतील अपडेट तर मी देईल. त्या सगळ्यांसमोर बोलते मला आश्चर्य वाटतं, एवढं फॅमिली समोर बोलते आहे. मला पुढे जसं जसं जाईल तसं तसं बघूया कसं कसं काय काय होतं. वा, प्रायमिंग वर्ड्स काय चालू लागलं माहीत नाही मला. सीटिंग अरेंजमेंट आम्ही सकाळी येता येता कांदा पोहे वगैरे खाल्ले सगळ्यांनी बसमध्येच खाल्ला, कारण ऑलरेडी उशीर झाले. म्हणजे 5 वाजता निघणार होतो आणि 7 वाजता आम्ही तिथून आमची गाडी हल्ली. तर बघूया, थोडासा नाश्ता वगैरे. मग आता गेल्यावर आम्ही डायरेक्ट जेजुरीला जाऊ उतरू आणि त्यानंतर येऊ जेजुरी. असं प्लॅन मला तरी माहिती आहे, पण आता हे सगळे जे मोठे आमचे काकांनी हे सगळं ठरवतील काय करायचं आहे काय, ते म्हणतील तसं. म्हणून मोठी माणसं असावीत सोबत. तर आमचा अर्धा प्रवास झालेला आहे आणि आता आम्ही सगळे ब्रेकसाठी थांबलो आहे. चहा भजी सगळे थांबलो आहे. आता थोड्या वेळाने निघू, कंटिन्यू करू. इथे नाश्ता चाललाय, चहा, आणि ही सगळी जी दिसते ना आजूबाजूला, ही सगळी आमची गँग आहे इथपर्यंत. इधर कूपन लगेगा, फिर खाना मिलेगा. आमच्या गावातल्या आई ग्रँडमदर हा भजी चोरलाय. तर आमचा ब्रेक आता संपलेला आहे. ते सगळं नाश्ता वगैरे करून परत नाश्ता, म्हणजे सकाळी कांदा पोहे झाला, आता परत चहा भजी वगैरे, कोणाला सरबत हवं असेल तर ते सगळं झालं. आणि आता आम्ही परत प्रवास चालू केलेला आहे. ये देखो क्या हो गया है, इसकी वजह से बस रुक गई. अभी कैसा होगा आगे देखते हैं थोड़ी देर बाद. न्यूज रिपोर्टर के साथ प्रिया और सचिन का निघाला. सांग काय झालं. आम्ही घाट चढत होतो, तुला रेडियस जास्त लागतो, पण समोरून वॅगनर आल्यामुळे तिचा पूर्ण हे तुटला. डायरेक्ट जो स्टॅमिना होता गाडी चढण्याचा तो तुटला. त्यामुळे गाडी बस अडकली, सगळे उतरले आणि सगळ्यांनी दगड लावायचा प्रयत्न केला जेणेकरून बस मागे नाही जावी म्हणून. त्याच्यामुळे मागे ट्रॅफिक पण झाली आणि पुढे पण ट्रॅफिक झाले. आणि समोरच एका काकांनी रॉंग साईडून गाडी टाकली. कोणत्या काकांनी? होते एक नेक्सॉनवाले होते, पुण्यावाले जरा जास्त हे असतात ते, त्यांनी गाडी टाकली. मग तो रिवर्स घेत घेत गाडी पडली. त्यांच्यामुळे हरीश काका पण मागे राहिले. ते मग दुसऱ्या बसमध्ये आले आणि बस गरम झाल्यामुळे आता बस थांबवलेली आहे थोडं. सगळे आता चिल करतायत, आता चिल करतायत. आत्ता आम्ही आलो आहे, पोहोचलो, सगळे उतरलो वगैरे, सगळ्यांचा फोटो काढला आणि आता मंदिराकडे चाललो आहे गडावर चढायला. आणि आता आम्ही इथे गड आहे आणि इथे थोडं खाली आहे, परत नाश्ता करायला आलो. आणि सगळा गोंधळ असाच चालू. कोणतरी राहिलंय, मग आता त्याला फोन करून बोलून घेतात. काकांचं दुकान आहे ना, तर आता इथे ते
वडापाव बनवतायत झाले सुरू. आणि हे आमचे काका छान छान काका बनवतायत हे टेस्ट करतायत. स्किल्स गाईज सगळ्यांचे एक्सपर्ट ओपिनियन येत आहेत. तिथूनच आम्ही परत वडापाव खायला आलोय आणि ही आमची गँग. हे सगळ्यांनी हाय करा. हे हाय करा इकडे मागे. हाय हाय हा पण चला चला पटापट मागे जा. हाय. आता हे वडापाव खाऊन मग आम्ही चढायला जाणार आहेत. सगळ्यांना दाखवते मी तुम्हाला. या सगळ्या माझ्या आज्या लागत आहेत. हे जेवढे हिस्से आहेत तेवढे सगळे आमचेच आहेत. आता संपता संपणार नाही गाईज ही लाईन. हा लास्ट होता. नाही ही लास्ट होती. छोटू भावेश सर्च करतोय आणि वैभव पण. वैभव काका. येस येस गरमा गरम. चला पुढे चला. आणि हा काका डिश सर्व करतोय सगळ्यांना. बडबड कमी नाही होणार पण या बायकांची बडबड. तू काय सर्व करतोय? मिरची. नाईस. आत्ता कुठे आमचं खरं दर्शनासाठी आम्ही चालायला लागलोय. नाही तर फक्त गोंधळच चालू होता. फॅमिली बरोबर गेलं ना की हाच प्रॉब्लेम असतो की गोंधळ असतो भरपूर. म्हणजे कोणाचं हे कोणाचं ते. किती वाजले? म्हणजे आम्हाला यायलाच 2 वाजले यायला. आणि हे अर्धा तास फक्त गोंधळच चालू होता की कुठे जायचं, काय करायचं, कुठे काय ठेवायचं. फॅमिली सोबत आलं ना की हा प्रॉब्लेम येतो की जर कोणाकडे चांगला फोन असेल ना तर फक्त फोटो काढत राहायचे. ना तर एखादा असतो ना फोटो काढणार तर फक्त फोटो काढत राहायचे. आता असं करून सगळ्या फॅमिलीचे फोटो काढून झाले आणि शेवटी सगळ्यात लास्टला मी राहिली. आणि मला कंपनी म्हणून माझा काका तसे आम्ही दोघं पण एकाच वर्गात होतो पण काका स्कूलमेट्स. आणि अशा प्रकारे मी जेजुरीला आली आहे. काय आनंद होतोय भाई. काहीतरी वेगळंच. चाललो आता. लाईन लाईन लावली आहे आणि चाललंय सगळे. ऑलरेडी सगळे पुढे गेलेत. आम्ही फक्त मागे राहिलोय आणि आतून आवाज पण येत आहे.
काढून झालेले आहेत. फायनली माझ्या कॅमेराची अख्खी बॅटरी संपली आहे आणि आता आम्ही सगळ्यांनी फोटो काढला, ग्रुप फोटो, ज्यामध्ये सगळी अख्खी फॅमिली आहे. तरी अर्धे लोक आले नाहीत. आता सगळं झाल्यावर आता आम्ही निघालोय. आपण काय केलं म्हणजे आज जेजुरीला आलो आपण देव घेऊन आले जेजुरीला, म्हणजे गोंधळ घालायला. हो असं गोंधळाचा आपल्या नवीन लग्न झालेला त्या मुलाचा पण गोंधळ होतो. डबल 5 वर्षांनी असं देवाची पांजी करायची. हो सर, त्याला पांजी म्हणतात, गोंधळ म्हणतात. हो सर, का 5 वर्षांनी का करतो आपण? म्हणजे सगळ्यांना सुखाची राहावं, हो, कोणाला कोणाला त्रास नाही व्हावा. हो सर, त्याच्याकरता ना 5 वर्षांनी देवांना आणायचे जेजुरीला. त्याचा उद्या हलकट करायचा. हो सर, गोंधळ घालायचा, मुरल्या नाचवायच्या येत असे. तर मंडळी, आपलं देवदर्शन सुखरूप झालेलं आहे आणि खूप छान झालेलं. म्हणजे गर्दी पण नव्हती मंदिरात जाताना किंवा अजून काहीच नव्हतं. देवांची पांजी छान झाली, नंतर गोंधळ पण खूप छान झाला आणि त्यानंतर आमच्या आजींनी आम्हाला स्टोरी सांगितली, ती मी ॲड करेल आधी याच्या. त्याच्यानंतर जेवण झालं आणि आत्ता फायनली आम्ही निघतोय. सगळे आता बसकडे चाललोय. बसू आणि जाऊ. खूप मजा आली आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे जो मी डायरेक्ट फॅमिलीसोबत शूट केला आहे. म्हणजे हे काहीतरी क्रेझी होतं. इवन कधीच असं बोलली नव्हती मी सगळ्यांसमोर. ट्राय केलेलं, पण हा डायरेक्ट 1 शॉट व्हिडिओ झालेला आहे. नक्की बघा सगळ्यांनी आणि लवकर भेटू. बाय.